चेंज द व्हॉइस. चेंज म्हणजे बदलायचं आहे, व्हॉइस म्हणजे आवाज. आता काय बदलायचं आहे? आवाज बदलायचा आहे. किती वर्षापासून आम्ही चेंज द व्हॉइस ऐकतोय? फॉर लास्ट मेनी इयर्स वी नो व्हॉइस. वी हॅव हर्ड व्हॉइस, वी हॅव स्टडीड व्हॉइस, वी हॅव सीन व्हॉइस, we have written also in examination and based on that we have scored marks also. आता हा शब्द आहे thoroughly. चेंज द वॉइस. पहले देखेंगे ये पढ़ने का पर्पज़ क्या है. why to understand it, why to study this, why to use it. First of all we have to understand ये है क्या. दूसरा, इसको यूज़ कैसे करना है. और तीसरा, इसका यूज़ क्यों करना है. तो क्या पर्पज़ है इसका. नंबर 1, लैंग्वेज ये ज़्यादा प्रोफेशनल बनती है इफ़ यू यूज़ वॉइस इन सेंटेंसेस. दूसरा है, ये यूज़ करने से भाषा जो है वो ज़्यादा फ्लेक्सिबल बनती है, इज़न्ट इट. तीसरा, ये यूज़ करने के बाद फोकस काय पर है ये समझ में आता है. जैसे शादी में फोकस किसके ऊपर होता है? क्या दावत पे होता है? किस पे होता है? पर्पज़ वही है लेकिन किस पे होता है? दूल्हा दुल्हन के ऊपर होता है फोकस. तो फोकस कशावर आहे हे कळतं. इसका यूज क्या आहे, काय गरज आहे याची. त्याच्यानंतर याच्या बरोबर ही फॉर्मल लँग्वेजमध्ये जास्त वापरला जातो. वी हॅव 2 टाइप्स ऑफ लँग्वेजेस. वन इज फॉर्मल अँड सेकंड इज इनफॉर्मल किंवा कॅज्युअल. तर फॉर्मलला जास्त वापरलं जात आहे आणि त्यामुळं आम्हाला हा व्हॉइस शिकायची गरज पडते. आता हे काय झाले याचे पर्पजेस, इंटेन्शन्स. आपण याला इंटेन्शन्स म्हणू. इंटेन्शन्स म्हणजे हेतू, उद्देश. हा त्याचा शिकण्याच्या पाठीमागचा हेतू आहे, पर्पज आहे, उसका मकसद आहे. आता मुळात जो व्हॉइस बनणार हा ॲक्टिव्हचा पॅसिव्ह होतो. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे 2 प्रकारचे व्हॉइस आहेत. मराठीत याला कर्तरी आणि कर्मणी प्रयोग म्हणतात. असे खूप सगळे प्रयोग करून पण प्रयोग समजला नाही, म्हणून आजचा शेवटचा प्रयोग असं नाही आहे त्याच्यात. तर ॲक्टिव्ह काय आहे? व्हॉइस. आणि दुसरा काय आहे? पॅसिव्ह व्हॉइस. मोस्टली आम्ही जेव्हा बोलत असतो तेव्हा खूप सगळे पॅसिव्हचे वाक्य वापरत असतो, पण आम्हाला हे कळत नाही हे पॅसिव्हची वाक्य आहेत म्हणून. हे फक्त ॲक्टिव्हचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे एवढं नाही समजून घ्यायचं. साधारणतः एव्हरीवेअर पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस आर यूज्ड. इट कॅन बी इन मराठी, इट कॅन बी इन हिंदी, इट कॅन बी इन इंग्लिश. सगळीकडे यूज केला जातो मस्तपैकी छान. पण आमच्या डोक्यात काय ते ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करणं एवढंच माहिती. आता टप्प्याटप्प्याने याला समजून घेऊयात की ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय. हां, आता 2 माणसं इमॅजिन करा, एक जेवू वाढणारा आणि एक जेवणारा. एक क्रिया करणारा, एक क्रिया रिसीव्ह करणारा. 2 लोक लक्षात घेत. एक फोटो काढणारा, एकाचा काढला जातो उभा राहणारा. ॲक्टिव्ह, पॅसिव्ह. एक मार देणारा, एक मार खाणारा. हे 2 आहेत. तर मुळात आम्हाला लक्षात घ्यायचं आहे की क्रिया, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हा फोकस आहे क्रियाचा, ॲक्शन.
हे ॲक्शन ओरिएंटेड, कृती करणारा आणि ती रिसीव करणारा. मग आता ॲक्टिव्ह व्हॉइस कसा वापरायचा, कसा वापरला जातो आणि मग त्याचे पॅसिव्हचे सेंटेन्सेस कसे कव्हर केले जातात. आता एक वाक्य, आता एक्झाम्पल घ्या. आता हे वाक्य आहे आय टोल्ड आणि दुसरं आहे आय वॉज टोल्ड आणि डायरेक्ट फुल स्टॉप आहे. These kind of sentences are used generally in papers also. आणि याचा अर्थ काय? मी बोललो. आय टोल्ड, हां. आय वॉज टोल्ड, मी बोललो, मी बोललो असं नसतंय. हाँ, यही तो प्रॉब्लम है, इसलिए तो हम सीख. आई टोल्ड, मैंने कहा. आई वॉज टोल्ड, मुझे कहा. मुझे कहा गया कि आप सुबह जल्दी आओ. आई वॉज टोल्ड टू कम एट 10 o'clock. असं होतं ना. आम्हाला सांगितलं की 10 वाजता या. इथं मी सांगितलंय, इथे मला सांगितलंय. इथे क्रिया करणारा मी आहे, इथे मला कोणीतरी सांगितलंय. आणि मग जनरली आय वॉज टोल्ड म्हटलं की आम्ही भूतकाळात जातो आणि म्हणत मी सांगितलं होतं, असे वाक्य बनत नाहीत. म्हणून आपल्याला आज संडेचा दिवस त्याच्यासाठी टाकायचा. इज इट क्लिअर? येस, येस. आय वॉज टोल्ड समवन. आई डोंट वॉन्ट टू टेल एनीवन दैट कि हु टोल्ड मी. हमको ऐसा बताया गया कि 10 बजे आओ. किसने बताया जरूरी नहीं, लेकिन मुझे बताया गया. दिस इज हाउ इट इज. और यहां पर मैंने कहा, आई सेड, मी म्हणालो, मैंने बोला. तो यहां बोलने वाला कौन है? मैं. यहां बोलने वाला कौन है? पता नहीं है, पता नहीं है. और यहां बोला किसने वो इंपॉर्टेंट भी नहीं है. मुझे कहा गया, मला सांगितलं की 6 वाजता ये, 10 वाजता ये, म्हणून मी आलो. यू गाइज वर टोल्ड टू कम एट 10 o'clock टू अटेंड द सेशन अँड यू केम. तुम्हाला इन्फॉर्म केलं गेलं 10 वाजता या म्हणून. आता कोणी सांगितलं, कोणी पण सांगितलं, आय डोंट वॉन्ट टू टेल दॅट, किंवा खूप लोकांनी सांगितलं. दिस इज हाऊ कन्फ्युजन इज ऑल अबाउट. याच्यावर काय डाऊट आहे? दिस इज हाऊ इट इज. मग इथे बाय हा शब्द प्रत्येक वेळेला वापरला जात नाही आणि म्हणून पण कन्फ्युजन होतं. आता टप्प्याटप्प्याने याची वाक्य कशी बनतात सांगतो तुम्हाला. आता इन ऑर्डर टू अंडरस्टँड change the voice, basically we have to understand tenses, which we have already covered. How many tenses are there in English? 12. Basically 3 subtypes of tenses are 12. आता 12 पैकी फक्त 8 टेन्सेसचं पॅसिव व्हॉइस होतं. दिमाग में रखने का. 12 का 12 नहीं होता. क्यों नहीं होता है? नहीं होता. कैसे नहीं होता है? नहीं होता है, वो भी समझ लेंगे. चलो, वाई एक्टिव वॉइस. वाई एक्टिव वॉइस. डुअर इज इम्पॉर्टंट. काय डुअर? डुअर ऑफ ॲक्शन इज इम्पॉर्टंट. इथं आपण असं म्हणूयात किंवा डुअर ऑफ ॲक्शन इज इम्पॉर्टंट. क्रिया करणारा या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. कोणता क्रिया करणारा? एक्झाम्पल,
Raj sent an SMS. राज सेंट एन SMS. पहले समझ लेंगे ये टेंस है, वो है सिंपल पास्ट. राज सेंट एन SMS. राज ने एक मेसेज भेजा. राज ने एक मेसेज पाठवला. कुणी पाठवला? आता या वाक्यामध्ये याला आम्ही ॲक्टिव्ह म्हणूयात, कारण इथे मेसेज पाठवणारा महत्त्वाचा आहे म्हणून. आणि द मोर फोकस इज ऑन सेंडर ऑफ द मेसेज और द डूअर ऑफ एन ॲक्शन. तर कोणती ॲक्शन घेतली? मेसेज भेजणे की, मेसेज पाठवण्याची. आता कोणी घेतली? राजनं. म्हणून हा झाला ॲक्टिव्ह व्हॉइस. आता वाय पॅसिव्ह व्हॉइस. परत वाय पॅसिव्ह व्हॉइस. वाय पॅसिव्ह व्हॉइस. आता रिसिव्हर. ॲक्शन. रिसिव्हर ऑफ ॲक्शन इज इम्पॉर्टंट. आता ॲक्शन रिसीव्ह करणारा, ज्याच्यावर क्रिया केली गेली तो इम्पॉर्टंट आहे. इथं डुअर, इथं रिसिव्हर. व्हॉट इज रिसिव्हर? आता बघा, काय पाठवलं? मेसेज. मग इकडचा जो मेसेज आहे तो इकडे सब्जेक्ट बनतो. आता हा SMS एन SMS. टेन्स कोणता आहे? पास्ट आहे. पास्ट कोणतंही असू देत, पास्ट आहे. मग त्याचं काय होणार? वॉज. सेंटचा थर्ड फॉर्म काय आहे? सेंट. कुणाकडून प्रिपोजिशन येणार? बाय. बाय कोण? राज. आता इथं काय झालं? इथं काय झालं? हां, राजकडून पाठवला गेला मेसेज. इथं मेसेज जो आहे अगोदर इम्पॉर्टंट आहे इथे, कारण या वाक्यामध्ये ही जी क्रिया आहे, मेसेजनं स्वतः आलेला नाही. मेसेजवर क्रिया झाली आहे, ॲक्शन झाली आहे. तर या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट मेसेज आहे, म्हणून SMS वॉज सेंट बाय राज. का पॅसिव्ह यूज करायचा आहे? बोलणारा माणूस आहे. यू आर रायटिंग समथिंग, यू आर स्पीकिंग समथिंग. मग जेव्हा आपण बोलतो ना, तर आपल्याला ऑप्शन्स असतात. वी कॅन यूज पॅसिव्ह व्हॉइस, वी कॅन यूज ॲक्टिव्ह व्हॉइस. इट डिपेंड्स अपॉन युअर मूड, इट डिपेंड्स अपॉन युअर व्हॅल्यू. बोलणाऱ्याला काय बोलायचं हे आम्हाला माहिती नाही आहे. म्हणजे माणूस जेव्हा बोलतो का, तेव्हा त्याच्याकडे ऑप्शन्स आहेत. ऐकणाऱ्याला कुठं ऑप्शन आहे? म्हणून तो त्याच्या मूडप्रमाणे, त्याच्या स्टाईलप्रमाणे, त्याच्या फोकसप्रमाणे तो त्याचे वाक्य वापरत असतो. आणि मग आम्हाला त्या वाक्याचे अर्थ कळत गेले पाहिजे. इज इट क्लिअर नाव? तर का वापरायचा? क्रिया करणारा ज्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे, तेव्हा तुम्ही ॲक्टिव्ह व्हॉइस वापरायचं. जेव्हा तुम्हाला सांगायचं आहे की क्रिया कशावर झाली आहे, कशावर झाली आहे, तेव्हा पॅसिव्ह वापरायचं. आता बघा, आपल्या घरी पाहुणे आले आणि ते म्हणाले येतो आम्ही आता. आपण काय म्हणतो? चहा झालाय. आपण असं म्हणतो का? माझ्या बायकोने चहा केलाय. काय सांगतोय आपण? चहा झालाय. इथं क्रिया करणारा महत्त्वाचा नाही, काय केलं हे महत्त्वाचं आहे. आणि चहा झालेला आहे, दिस इज पॅसिव्ह व्हॉइस. हे मराठीत पण आपण असेच बोलतो, हिंदी में भी आपण ऐसे ही बात करते. हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. काल कोणीतरी खिडकीच तोडली हो. इथे तोडणारा महत्त्वाचा नाही आहे, काय घडलं हे महत्त्वाचं आहे.
खिडकी तुटली आहे, तोडली खिडकी, घर फोडलं ना कोणी, फोडणाऱ्यांनी. इथं कुणी ॲक्शन घेतली इम्पॉर्टंट नाही आहे, कशावर क्रिया झाली आहे हे महत्त्वाचं आहे. बस त्याला पकडलं ना, त्याला पकडलं आहे, त्याच्यावर क्रिया झाली आहे. हे सगळे पॅसिवचे वाक्य आहेत. बस पाणी आणलं, चहा केला, मग चहा दिला ॲक्टिव्ह वॉईस, मग त्यांनी चहा घेतला परत पॅसिव्ह वॉईस. असं मिक्स आहे, कॉम्बिनेशन आहे ते. ॲक्टिव्ह पॅसिव्ह, ॲक्टिव्ह पॅसिव्ह, ॲक्टिव्ह पॅसिव्ह. एका पॅरेग्राफ घेतलं की तुम्हाला ॲक्टिव्ह पॅसिव्ह, ॲक्टिव्ह पॅसिव्ह असे दिसतील बघ. पण वाक्य मुळात हे लक्षात घ्यायचं की त्या वाक्याचा अर्थ जो आहे तो नेमका काय आहे. आज पेपर टाकला नाही, पॅसिव्ह वॉइस. मस्त चित्र रंगवलं, पॅसिव्ह वॉइस. तुमचा मोबाईल उद्या रिपेअर होईल, क्रिया कौन रिसीव कर रहा है, ध्यान में लोग पहले. हा वॉइस टेक्निकली बोर्डवर लई लवकर समजतो. आम्हाला वापरायचा आहे. आम्हाला काय वापरायचं आहे? Yes, आम्हाला वापरायचं आहे. आणि आम्हाला जेव्हा वापरायचं आहे ना, तेव्हा आमच्या हे लक्षात आलं पाहिजे की माझ्यावर ॲक्शन होत असेल तर मग पॅसिव्ह वॉइस. माझा वापर केला हो, निवडणुकीपुरता माझा वापर केला, आय वॉज युज्ड. जनरली प्रत्येक वाक्यात बाय नसतं, प्रत्येक वाक्यात बाय नाही आहे, आय वॉज युज्ड. आता इथं काय झालं? माझा वापर झाला, माझा वापर केला, आय वॉज, आणि आय युज्ड, मी वापर, लगेच ॲक्टिव्ह, लागलीच ॲक्टिव्ह. आय डिड इट. मी रिपोर्ट पाठवला, रिपोर्ट पाठवला, पॅसिव्ह वॉइस. आता इथे पाठवणारा मुळात वेन एव्हर वी आर सिटिंग बिफोर, आय मीन दिस कॉन्सेप्ट, किंवा इथं जे आपण बसतो किंवा कुठेही जेव्हा आपण बघतो वाक्यरचना, भाषा समृद्ध तेव्हाच होते जेव्हा भाषेच्या वाक्यांमध्ये दम असतो. युअर सेंटेन्सेस शुड बी स्ट्रॉंग, युअर सेंटेन्सेस शुड बी पॉवरफुल, आणि युअर सेंटेन्सेस शुड हॅव प्रॉपर मिनिंग. मग आम्हाला वाक्यरचना जी आहे ना त्याच्यामध्ये पॅसिव्ह आणायचं आहे. मग आता आम्हाला एकच माहिती आहे फक्त, ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं. आपल्याला फक्त ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करण्यासाठी पॅसिव्ह नाही शिकायचं, आम्हाला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह न करताना सुद्धा पॅसिव्ह वापरायचं आहे. इज इट क्लिअर? ते आले, 100 रुपये दिले आणि गेले, ॲक्टिव्ह वॉइस. ते आले, 100 रुपये दिले त्यांनीच आणि वापस गेले, ॲक्टिव्ह वॉइस. आणि मला सांगितलं की सुट्टे आण, पॅसिव्ह वॉइस. दिस इज अ पॅसिव्ह. मग जनरली पॅसिव्ह असा वापरला जातो, आणि या उद्देशानं आम्ही पॅसिव्ह शिकायचं की आम्हाला फ्रॉम टुमॉरो ऑनवर्ड्स वेन एव्हर वी हॅव टू स्पीक इंग्लिश ॲज अ लँग्वेज, तर वी हॅव टू यूज मॅक्स टू मॅक्स पॅसिव्ह सेंटेन्सेस, टू यूज इंग्लिश ॲज अ फॉर्मल लँग्वेज, मोर प्रोफेशनल लँग्वेज. आणि त्याचा जो अर्थ आहे ना तो खतरनाक आहे, म्हणून आम्हाला पॅसिव्ह वॉइसवर मोर फोकस टाकायचं आहे. आता प्रत्येक वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस कसे बनतात, आपण टेन्स वाईज जाऊयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी पहिलं काय सांगितलं, चेंज द वॉइस काय आहे, ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे काय आणि तो का वापरायचा आहे, पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय, तो का वापरायचा आहे, सगळं शिकण्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे, दॅट ऑल्सो वी हॅव डिस्कस्ड. आता एक एक टेन्स वाईज, एक एक ॲक्शन वाईज आपण जाऊयात पहिलं, आणि मग ते तुम्हाला जास्त क्लॅरिटी येईल अजून. आता 3 सिंपल वाक्य घ्यायचे, तिन्ही टेन्सेस. एक, आय
टीच इंग्लिश डेली. हे काय झालं? सेंटेन्स. I taught English on Monday. आणि तिसरं, I will teach English on Sunday. सब क्लियर होगा. ऑल सेंटेंसेस विल बी क्लियर. अब एक सेंटेंस है ये दूसरा है और ये तीसरा है. पहले इसको अंडरस्टैंड करेंगे कि हा टेन्स कोणता आहे. आता आम्हाला ॲक्टिव्हचे पॅसिव्ह व्हॉइस करायचे सगळे. या टार्गेटने आपण बसलो. मग पहिला रूल काय करायचा? पहिला रूल, फंडामेंटल रूल पहिला, आयडेंटिफाय दी टेन्स ऑफ द सेंटेन्स. काय करायचं आहे? पहिला रूल लिहू का इथे? हां, नो द टेन्स ऑफ सेंटेन्स. आपको वो टेंस जो है, वो सेंटेंस का टेंस कौन सा है वो समझ में आना जरूरी है. और टेंस में नहीं समझ में आता है, इससे पहले का देखो. तो ये कौन सा टेंस है? कैसे समझ में आया? सिंपल प्रेजेंट. सब्जेक्ट के बाद V1 आता है, उसके बाद ऑब्जेक्ट है. ये वर्ब का सेकंड फॉर्म है. ये विल के बाद V1 आया है, तो ये सिंपल फ्यूचर है. ये 3 टेंसेस आ गए. बस क्लियर. आता पहिले टेन्स. दुसरा रूल काय बघायचा आहे? दुसरा रूल, ऑब्जेक्ट किंवा अंडरलाइन द ऑब्जेक्ट किंवा नो ऑब्जेक्ट नो पैसिव. अगर सेंटेंस में ऑब्जेक्ट नहीं है तो उसका कभी भी पैसिव नहीं होगा. मग तुम्हाला काय ओळखता आलं पाहिजे? वाक्यात ऑब्जेक्ट कुठे आहे. कारण ज्या वाक्यात ऑब्जेक्ट आहे आणि जर ते वर्ब असेल तर त्यालाच ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. काय? ट्रान्झिटिव्ह वर्ब, स्वकर्मक. आणि एखादं वाक्य वर्ब आहे पण त्यात ऑब्जेक्ट नाही आहे. आता बघा, कोणत्यात ऑब्जेक्ट नाही आहे? हे वाक्य आहे माझं, आय टीच डेली. वर्ब है, मी रोज शिकवतो. काय? ऑब्जेक्ट नाही आहे, म्हणून या वाक्याचा पॅसिव्ह होत नाही. याचा का पॅसिव्ह होतो? आता ऑब्जेक्ट कसं आयडेंटिफाय करायचं? बऱ्याचशा अंशी पीपल डोंट अंडरस्टँड ऑब्जेक्ट. व्हॉट इज ऑब्जेक्ट? हाऊ टू आयडेंटिफाय ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स? यस. हा काय झाला? सब्जेक्ट. हे काय झालं? वर्ब. हे काय झालं? ऑब्जेक्ट. कसं का ऑब्जेक्ट झालं हे? तर क्रिया केली कशावर? हां, इथं काय शिकवलं? इंग्लिश. हा एक रूल. काय क्रिया केली? उत्तर आलं इंग्लिश. काय क्रिया केली? शिकवण्याची. काय शिकवलं? इंग्लिश. हे झालं ऑब्जेक्ट. दूसरा रूल ऑब्जेक्ट को पहचानने का, वर्ब के बाद जो भी नाउन आता है वो ऑब्जेक्ट है. वर्ब के बाद जो भी नाउन आएगा ऑब्जेक्ट है.
नो द टेंस, सेकंड ऑब्जेक्ट. जब भी पैसिव बनेगा तो तीसरा इसका छोटा रोल है, कभी भी पैसिव में थर्ड फॉर्म ही आएगा वर्ब का, थर्ड फॉर्म. यस, सगळ्या पॅसिव मध्ये कुठलाही असो, पैसिव का सेंटेंस अगर रहा तो उसके अंदर थर्ड फॉर्म ही आएगा 101%. 4, ये थर्ड फॉर्म जो आएगा वो एक तो एम, इज, आर, वॉज, वर, विल बी, have been, has been, had been, अशा शब्दांच्या नंतर थर्ड फॉर्म येतो, थर्ड फॉर्म डायरेक्ट. आणि लास्ट इज जेव्हा सब्जेक्ट आम्हाला इकडं वापरायचं आहे बाय म्हणून, ते बाय प्रिपोजिशन वापरलं जातं. अटॅच होतं. कसं? आता या रोलने जाऊयात आपण. आता कसं समजेल बघा. आता इथं ॲक्शन कोण करत आहे? आय. आय. कशावर क्रिया होते? इंग्लिशवर. मग जो इधर सेंटेंस में ऑब्जेक्ट है वो यहां पर सब्जेक्ट बनेगा. बट डायरेक्ट इंग्लिश. अब देखो डायरेक्ट क्या बनेगा? इंग्लिश. आता टेन्स कोणता आहे? प्रेझेंट आहे. सिंपल जरी असलं तरी कोण आहे? प्रेझेंट आहे. अब इंग्लिश के सामने प्रेजेंट में एम लगाओ क्या, इज लगाओ क्या, आर? ये समझ में आ रहा है आपको? लगाओ क्या? इंग्लिश एम, इंग्लिश आर, इंग्लिश इज. पक्का, वेरी गुड. तो इंग्लिश इज. अब इज के बाद सीधा थर्ड फॉर्म आएगा टीच का. टीच, टॉट, अनटॉटड नहीं ना? हाँ, क्या है? हाँ, टीच, टॉट, टॉट. वेरी गुड. तो क्या आएगा? इंग्लिश इज टॉट, इंग्लिश इज टॉट बाय मी. बाय मी का? माझ्याकडून ना. बाय मी डेली. किंवा इंग्लिश इज टॉट डेली बाय मी चालतं. जेवताना वाटे इकडून ठेवले काय आणि इकडून ठेवले काय, एवढं काही त्यात मोठा फरक नाही आहे. म्हणून आम्हाला इंग्लिश इज टॉट बाय मी डेली हे दोन वाक्य आहेत. आता पहिल्या वाक्याचा अर्थ काय? कारण आम्हाला कम्युनिकेशनमध्ये अर्थ फार महत्त्वाचा आहे. पहिलं वाक्य, मी रोज इंग्रजी शिकवतो. इंग्रजी माझ्याकडून शिकवली जाते. इंग्लिश, हां, इंग्लिश माझ्याकडून शिकवली जाते. अर्थ काय? सेमच, सेमच आहे. पण हे काय आहे? स्टाईल आहे. इथे मी शिकवतो, द फोकस इज ऑन मी. हिअर इंग्लिश इज टॉट, फोकस इज ऑन इंग्लिश. म्हणून पॅसिव्ह. हा वाक्याचा अर्थ कळाला? इज इट क्लिअर? एनी डाऊट इन दिस? थोडा भी डाऊट असेल तर पुढे जायचं नाही आपल्याला. किसी को भी नहीं समझा तो पूछो. समजलं? याच्यात काय समजलं नाही म्हणजे आपल्याला पुढे जायला. आता या वाक्यात सेम. ये कौन सा है? सिंपल प्रेजेंट. अब हम जाएंगे सिंपल पास्ट में. सिंपल पास्ट. आय टॉट इंग्लिश ऑन मंडे म्हणजे काय? मी सोमवारी इंग्रजी शिकवली. मैंने मंडे को अंग्रेजी पढ़ाई.
क्लियर? अब रूल नंबर वन, आइडेंटिफाई द टेंस। सिंपल पास्ट है तो हमको मालूम है कि पास्ट है, आता घटना घडली है। दूसरा, ऑब्जेक्ट फाइंड आउट करो, इंग्लिश। तीसरा, जो वर्ब है उसका थर्ड फॉर्म क्या आता है? टॉट। मग काय येईल? काय येईल? परत इंग्लिश। अब इंग्लिश आहे, भूतकाळात इंग्लिशच्या समोर वॉज वापरू का इज? का विल वापरायचं? वॉज. क्यों? पास्ट है, इट्स सो इंग्लिश वॉज। पुन्हा टॉट बाय मी ऑन मंडे। हां, बाय मी ऑन मंडे। आणि काय अर्थ झाला? मी इंग्रजी शिकवली, इंग्रजी माझ्याकडून शिकवली गेली। इंग्लिश माझ्याकडून शिकवली गेली। सेम टेन्स आयडेंटिफाय करायचं आहे, इंग्लिशला इंग्लिश येईल, काय येईल? इंग्लिश। पुढं आता फ्युचर आहे, इथं विल बी येईल, विल बी। थर्ड फॉर्म बाय मी ऑन। मी इंग्रजी शिकवेल आणि इंग्रजी माझ्याकडून शिकवली जाईल, अशा प्रकारचे वाक्य बनतात पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, टेन्स वाईज। आता मी तुम्हाला बाकीचे काही वाक्य अजून देतो, सिंपल प्रेझेंटचे, परत सिंपल पास्टचे, परत सिंपल फ्यूचरचे। इसमें डाउट है क्या? नाही, आय विल बी टीच नाही येत, आय विल टीच येईल सिंपल फ्यूचर। आय विल बी टीच नाही येत। आपण आय विल बी टीच म्हणतो ना, ते चुकीचं म्हणतो आपण। लोक म्हणतात ही विल बी गो, ही विल बी गो नहीं, ही विल गो। सिंपल फ्यूचर वो टेंसेस में आपको समझ में आएगा धीरे धीरे धीरे। एवढं क्लियर है? अब सिंपल प्रेजेंट के बहुत सारे सेंटेंसेस अपन पहले अंडरस्टैंड कर लेंगे। एक वाक्य। दूसरा, चिल्ड्रन प्ले क्रिकेट ऑन रोड। ऑन रोड। ये कोणता वॉइस आहे? ऍक्टिव्ह वॉइस आहे का? मुलं, वाक्याचा अर्थ काय? मुलं रोडवर खेळतात। चिल्ड्रन प्ले क्रिकेट ऑन रोड। काय खेळतात? रोड खेळतात का? नाही, काय खेळतात? क्रिकेट। करा। पहला ऑब्जेक्ट को फाइंड आउट करना। नो ऑब्जेक्ट नो पॅसिव्ह रूल आहे, नो ऑब्जेक्ट नो पॅसिव्ह। कारण हा ऑब्जेक्टवरच खेळतोय पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह वॉइस, त्यामुळे वाक्यात जर ऑब्जेक्ट नसेल तर उसका पैसिव नहीं बनेगा, कभी नहीं बनेगा। पहले आपको सेंटेंस में ऑब्जेक्ट है क्या उसको पहचानना है। क्या ऑब्जेक्ट? क्या कौन सा ऑब्जेक्ट है? कैसे क्या? एक तो वर्ब के बाद नाउन आया है सीधा, कुछ भी नहीं समझ रहा तो वो तो समझ में आता है। वर्ब के बाद नाउन है, नहीं तो क्रिया काय के ऊपर हो रही है? क्रिकेट के ऊपर, तो क्रिकेट। अब टेंस कौन है? सिंपल प्रेजेंट है, तो सिंपल प्रेजेंट रहो या प्रेजेंट रहो, प्रेजेंट है। तो प्रेजेंट में क्रिकेट के सामने इज, वॉज, क्या? आर। वेरी गुड। क्रिकेट इज प्लेड बाय
ऑन रोड. आणि अर्थ काय? क्रिकेट इज प्लेड बाय चिल्ड्रन ऑन रोड. अर्थ काय? हां, क्रिकेट मुलांकडून खेळलं जातं इथे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिकेट हे मुलांकडून खेळलं जातं. हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. पण मी हे वाक्य न वापरता मी म्हणालो क्रिकेट इज प्लेड हिअर. इथं क्रिकेट खेळलं जातं रे. कोणाकडून? खेळणाऱ्यांकडून. दिस इज हाऊ पॅसिव्ह व्हॉइस इज युज्ड. आता हे एक वाक्य झालं प्रेझेंटच. 3 राम गोज टू बस. राम गोज टू मुंबई बाय बस. राम गोज टू मुंबई बाय बस. टेन्सेस. आता पहिलं आयडेंटिफाय करा. वाक्याचा टेन्स कोणता आहे? सिम्पल प्रेझेंट आहे ना. पास्ट कसं काय? जेवण नाही झालं आज? सिम्पल प्रेझेंट आहे. हां, पुढे करा. ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करू. बाय बस राम. राम बाय बस ऑन बस. राम उठ राम बस. हा चला ना. सांगा ना तुम्ही सांगा ना. करा ना. आपण करूत ना. सॉरी, इसका वॉइस नहीं होगा. इसका पैसिव नहीं हो. पैसिव वॉइस नहीं होगा. बोलो क्यों नहीं होगा? अरे ऑब्जेक्ट नाही ना. ऑब्जेक्ट कुठे आहे? राम मुंबईला गेलाय. क्रिया काय केली त्याने? फक्त जाण्याची केली. त्यानं काही तयार केलं आहे का? त्यानं काही लेटर लिहिलं आहे का? त्यानं आंबा खाल्ला आहे का? त्यानं चहा बनवला आहे का? तो चहा पिला आहे का? तो मुंबईला काय केलं त्यानं? मुंबई रंगवली का? तयार केली का? बनवली? तो फक्त मुंबईला गेला आहे. त्यामुळं हे जे गो टू गोईंग टू वगैरे असतं ना, त्याचे पॅसिव्ह होत नसतात. क्लिअर? आणि हे वाक्य असेल जर राम थांबा मेक्स मुंबई. राम मुंबई बनवतो म्हणजे भाषा खूप सगळ्या मुंबई बनवल्या त्याने, असं नाही होत त्याचं. क्लिअर? त्यामुळं इसका पॅसिव्ह नाही बनेगा. आम्हाला का बनवलं जात नाही हे कळालं पाहिजे. नाही, कसं बनेल? राकेश सिंग्स. राकेश सिंग्स विथ हिज फ्रेंड्स. करो पॅसिव्ह. सांग. कळाले काय चालू आहे? की काय चालू आहे कळायला लागले? काय आत्ता क्लास लावलाय? वाक्याचा अर्थ काय? गाना कैसे गाया? गाना गाता है. प्रेजेंट है ना. राकेश राकेश गाता है. गाना है ही नहीं. तो भजन गाता है क्या, गाना गाता है क्या, कव्वाली गाता है, हमको नहीं मालूम. गाता है बस. और दोस्तों के साथ गाता है. करो इसका पैसिव. यस, लगाओ लगाओ दिमाग लगाओ. इस क्या गाता है?
तो इसका पैसिव बनेगा नहीं. क्यों नहीं बनेगा? क्योंकि इसके अंदर ऑब्जेक्ट नाही आहे. बस एवढं तुम्हाला कळालं पाहिजे. सॉन्ग जर आला असतं मग आलं असतं तर आलं असतं ना. हां, मग त्या आलं असतं की झालं असतं ना. सॉन्ग जर आला असतं आलं असतं 100%. ऑब्जेक्ट आल्याबरोबर जर इथे असेल ना राकेश सिंग्स, चला आता तसंच घेऊयात. ओमकार आता तसं घेऊयात आपण. सेम वाक्य घेऊयात. राकेश सिंग्स पुन्हा सॉंग्स आणि विथ हिज फ्रेंड्स. चलो उसको ऑब्जेक्ट को आइडेंटिफाई करो. पहला रोल है टेंस, तो हमें पता है. सेंटेन्सचा टेंस कोणता आहे? लवकर, सिंपल प्रेझेंट. ऑब्जेक्ट कोणता आहे? मग काय घेऊ अगोदर? सॉन्ग्स. प्रेझेंट में सॉन्ग्स के सामने एम, इज, आर, वॉज, वर काय वापरू? बापरे, हुशार आहेत तुम्ही. सॉन्ग्स आर. सिंगचा लास्ट फॉर्म काय? सिंगचं काय लास्ट फॉर्म? सिंग्या आहे का? सिंग्या. हां, काय? सिंग, सॅंग, संग. क्रियापदाचे तिन्ही रूपं माहीत असलं पाहिजेत. इंग्रजी एवढी सोपी आहे का? एवढी सोपी असते इंग्रजीत भांडणं नसते का लागले आतापर्यंत? इंग्रजी गेले त्याला 75 वर्ष झाले तरी लोकांचे घाम काढायला इंग्रजी अजून. याचं कारण काय? थोडं लक्ष दिलं की येते. थोडं लक्ष पाहिजे पण थोडं. कारण का? आम्हाला वर्बचे 3 फॉर्म माहीतच पाहिजेत. कुठे आहेत ते वर्बचे फॉर्म? 3 फॉर्म कुठे आहेत? इथं चौकात आहेत. कुठे आहेत? आपल्या बुकमध्ये आहेत ना. हां, ते कधीमध्ये वेळ मिळालाच, अत्यंत बिझी शेड्यूलमध्ये थोडा वेळ मिळालाच. माणसाला वेळ कुठे? आणि जी लोक काहीच करत नाहीत त्यांना अजिबात वेळ नाही. खरंच वेळ नाही. आणि जे लोक खूप बिझी आहेत ना त्यांना कशाला पण वेळ आहे. बिझी पीपल हॅव टाईम फॉर एव्हरीथिंग. द लेझी पीपल डोंट हॅव टाईम फॉर एनिथिंग. इज इट? राकेश सिंग्स. सॉन्ग्स आर संग बाय. चला आता विथ हिज. आता कळालं? हां. सॉन्ग्स आर संग बाय राकेश. आणि अर्थ काय झाला? गाणे हे त्याच्याकडून गायले जातात. हां, त्याच्या मित्रांसोबत गायले जातात. हे वाक्याचे प्रकार आहेत हे असेच. मग आता तुम्हाला एक मुद्दा काय समजला? पहिला रूल आहे टेन्स आयडेंटिफाय करो. दुसरा रूल आहे नो ऑब्जेक्ट नो पैसिव. तीसरा विदाउट वर्ब 3 पैसिव बनेगा ही नहीं. चौथं जे काही ऑब्जेक्ट इकडं म्हणजे जे काही लावलेलं आहे आपण सब्जेक्ट त्याला बाय नावाचं प्रिपोजिशन लावूनच टाकायचं आहे. झालं पॅसिव्ह व्हॉइस. किती सोपं आहे? किती सोपं आहे पॅसिव्ह व्हॉइस? सिंपल प्रेझेंटचा पॅसिव्ह समजला? आता वी रीड बुक्स in the office. सिंपल प्रेझेंटवर फोकस करूयात ना जास्तीत जास्त. आपल्या कुठं गडबड आहे? आपलं कॉन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. वाक्याचा अर्थ कोण सांगेल? इथं वी म्हणजे काय? आम्ही. वी रीड द बुक्स किंवा वी रीड बुक्स. आम्ही. आता वाक्याचा अर्थ काय?
आम्ही काय असतं, इंग्रजीचे वाक्य जशाच तसे मराठीत ट्रान्सलेट होत नसतात. आम्ही ऑफिसमध्ये पुस्तक वाचतो. बरोबर आहे. कोणता टेन्स आहे? सिम्पलवरच चालू आहे आपलं. कशावर चालू आहे? सिम्पलवर. का? कारण पहिला सिम्पलवरच वापरायचं आहे. करा पॅसिव्ह. पहिला रूल, अंडरलाईन द ऑब्जेक्ट. लगेच ऑब्जेक्ट इकडं परत बी कॅपिटल घेऊन येणार. बुक्स. बुक्स ॲमेझॉन काय वापरू? व्हेरी गुड. जर सब्जेक्ट कसा असाय त्याच्याप्रमाणे ॲमेझॉन येणार आहे. बुक्स आर READ. रीडचं स्पेलिंग रीडच आहे, पण बोलताना रेड म्हणायचं. बुक्स आर रेड बाय अस इन द ऑफिस. सिंपल प्रेझेंटचा पॅसिव्ह समजला का? समजला? डिड यू अंडरस्टँड थरोली? गुड. आता सिंपल प्रेझेंटचा असा एक पॅसिव्ह आहे की जे आपण कव्हर नाही केला. सांगा अर्थ. खरं अर्थ का सांगाल? काय प्रॉब्लेम? तो तिच्यावर प्रेम करत नाही. कसला वाईस आहे? निगेटिव्ह असला तरी ऍक्टिव्हच आहे. करा पॅसिव्ह. वाक्य चॅलेंजिंग दिलं ना थोडं जरा सोपं सोप्यातून अवघडाकडे प्रवास. ऑब्जेक्ट काय? ऑब्जेक्ट पाणी देऊ? नाही. ऑब्जेक्ट काय? सब्जेक्ट काय? ही. वर्ब काय? लव. आता पॅसिव्ह काय करायचंय? हरचं काय होईल? टेन्स कोणता आहे? सिंपल प्रेझेंट. डज नॉट आल्यानंतर सिंपल प्रेझेंट आहे. मग शीच्या नंतर काय येईल? इज. आता निगेटिव्ह असल्यामुळे काय येईल? नॉट. लव्हचं थर्ड फॉर्म काय? लव्ड बाय हिम. परीक्षेत असे अवघड प्रश्न टाकतात, मग आम्हाला तिथं प्रेमाचा ऑब्जेक्टच सापडा ना. शी इज नॉट लव्ड बाय हिम. तो तिच्यावर प्रेम करत नाही आणि तिच्या. आता याचा अर्थ काय? शी इज नॉट लव्ड. त्याच्याकडून तिच्यावर प्रेम केलं जात नाही, असं त्याचा अर्थ. हे निगेटिव्ह वाक्य आहेत बघा. वी डोंट अंडरस्टँड ग्रॅमर. एवढंच घ्या वाक्य. वी डोंट अंडरस्टँड ग्रॅमर. वाक्य कोणतं आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स.
थोडं कन्फ्युजिंग आहे, थोडंसं निगेटिव्ह टाकलं की लगेच कळतं. वी डोंट अंडरस्टँड, आम्हाला ग्रॅमर कळत नाही आहे. लिहिताना परत ग्रॅमर इज अंडरस्टूड बाय अस, असे वाक्य, असे वाक्य. वी टीच इंग्लिश इन युअर व्हर्टेक्स. इंग्लिश इज टॉट इन युअर व्हर्टेक्स बाय अस. काय फोकस करायचं तर असं. इथे तुम्हाला ऑब्जेक्ट कुठं आहे, सब्जेक्ट कुठं आहे, एवढं कळालं की लगेच कळतं. आता बघा, माय, थोडं अवघड करायला लागलो आता. माय फादर डज नॉट ईट नॉन-व्हेज. थांबा. थोडं बाकीच्यांना, ज्याला येतं आहे का थोडं कंट्रोल, भावनेला आवर घाला, बाकीच्यांना विचार करू द्या. कारण आता काय होतं, जे विचार करत नाही ते म्हणते जाऊ द्या आता आपण करायचंच नको. थिंक करो उसको, थिंक. टेन्स कोणता आहे? सिंपल प्रेझेंट. अर्थ काय? माझे वडील नॉनव्हेज खात नाहीत. आता आपल्याला काय शोधायचं आहे? ऑब्जेक्ट. व्हॉट इज ऑब्जेक्ट हिअर? नॉनव्हेज. आला नॉनव्हेज येतं एन कॅपिटल घेऊन. इकडे नॉनव्हेज इज नॉट, येस. इटनचं थर्ड फॉर्म, इटन बाय माय फादर. माझ्या वडिलांकडून नॉनव्हेज खाल्लं जात नाही आणि माझे वडील नॉनव्हेज खात नाहीत. हिंदी में क्या होगा? मेरे पिताजी नॉनव्हेज नहीं खाते और मेरे पिताजी के द्वारा नॉनव्हेज नहीं खाया जाता. ही हिंदी है. समझ में आया? आवर टीचर्स, आलं बा. आवर टीचर्स वाक्य. डोंट चेक पेपर्स केअरफुली. वाक्याचा अर्थ काय? कोण सांगल? आमचे शिक्षक पेपर काळजीपूर्वक तपासत नाहीत. काय ऑब्जेक्ट आहे? पेपर्स. आएंगे पेपर इधर. कसं येईल मग? पेपर्स आर नॉट checked carefully by our teachers. म्हणजे निगेटिव्हचे सुद्धा असे पॅसिव्ह. आणि जर पॉझिटिव्ह असेल तर आर टीचर्स चेक पेपर्स केअरफुली. कसं होईल? पेपर्स आर चेक्ड केअरफुली किंवा पेपर्स आर चेक्ड बाय आर टीचर्स केअरफुली. असे वाक्य. मग आता तुम्ही माझ्याकडे नीट लक्ष द्या. ऐसे सेंटेंसेस आते हैं पेपर में, एसे में, सिलेबस में, और व्हेन इट कम्स टू अंडरस्टँडिंग द मीनिंग ऑफ द सेंटेन्स वी गेट कन्फ्युज्ड. आता काय म्हणायचं आहे मला? पेपर नीट तपासले जात नाहीत. पेपर्स आर नॉट बीइंग चेक्ड. आता ते पुढचे आहेत. पेपर्स आर नॉट चेक्ड केअरफुली. रूल्स आर नॉट फॉलोड इन इंडिया.
वाक्यच पॅसिव्ह आहे. रूल्स आर नॉट. कधीही बघायचं ॲम इज आर आणि वॉजवरच्या नंतर वर्बचं थर्ड फॉर्म जर असेल ना तर तो पॅसिव्ह आहे. पेपर्स आर नॉट चेक्ड. रूल्स आर नॉट फॉलोड. रूल्स आर नॉट फॉलोड. बस. स्टुडंट्स आर नॉट गाइडेड ऑन टाइम. स्टुडंट्स आर नॉट गाइडेड. आता इथे कुणाच तरी की विद्यार्थ्यांना वेळेवर मार्गदर्शन दिलं जात नाही आहे. दे आर नॉट गाइडेड ऑन टाईम. मार्गदर्शन मिळतं पण शिक्षण संपल्यावर. साप गेल्यावर काठी सापडते. इज इट? एव्हरीथिंग शुड हॅपन ऑन टाईम. चला, अशा प्रकारचे हे वाक्य बनतात आणि त्यातून तुम्हाला पैसिव वॉइस कसा करायचं एकदा सिंपल प्रेजेंट का पैसिव वॉइस समझ में आ गया कि बाकी पूरे पैसिव वॉइस बहुत जल्दी समझ में आएंगे. अभी सिंपल प्रेजेंट का ओके. अब सिंपल पास्ट का. अभी पहला दिमाग में रखना है आपको, पैसिव वॉइस क्यों यूज करना है. फोकस. फोकस शिफ्ट होता है. फोकस. Focus on receivable action. लिहू ना सिंपल पास्ट. काय वाक्य आहे. मराठीत काय. रामाने रावणाला लंकेत मारलं. इन इंग्लिश राम अखिल रावणा. ते राम असते इंग्लिशमध्ये पुन्हा रामा रावणा असं लिहितात. ते रामायणा महाभारता ते तसं म्हणतात. ते आपण बी म्हणायचं. जास्त लोड घ्यायचा. हां, पण मराठीत काय म्हणायचं. रामाने रावणाला श्रीलंकेत मारलं. बस. शाहजहान built Taj in Agra. बरोबर ना. शाहजहान बिल्ट ताजमहल इन आग्रा. वाक्य कसे आहेत. सिंपल पास्टचे वाक्य आहेत की काय घडलं, काय केलं. धोनी डिड नॉट प्ले इन दिस IPL. देतो तुम्हाला काम हळूहळू. I read लोकमत टुडे. हे 4 वाक्य आहेत. पहला रूल काय. आइडेंटिफाई टेंस. आइडेंटिफाई टेंस यानी कि टेंस कब समझ में आना. सब्जेक्ट के बाद V2 आया तो सब्जेक्ट V2. बस. सब्जेक्ट V2. V2 म्हणजे काय. वर्ब का सेकंड फॉर्म. सब्जेक्ट डिड आल्यामुळं निगेटिव्ह. I सब्जेक्ट V2. हे काय V2 का नाही इथं मग निगेटिव्ह असल्यामुळं. अब इसका पैसिव कैसे बनाना. पहिला तो आइडेंटिफाई टेंस. यस, टेन्स समजला. कारण टेन्स यासाठी समजला की आम्ही ठरवूनच सिंपल पास्टचे वाक्य बनवायला लागलो. त्यामुळे आम्हाला काही करायची गरज नाही. पण तरी कुठं परीक्षा वगैरे देत असाल तर पहिलं त्या वाक्याचा टेन्स समजून घ्यायचं. अगर टेंस नहीं समझा ना तो तुम्हारा सेंटेंस बराबर नहीं आया. अब पहले सेंटेंस में ऑब्जेक्ट कौन है. रावण. ऑब्जेक्ट कसं काय. कारण जे मेलं ते ऑब्जेक्ट. जे मेलं ते ऑब्जेक्ट. मारलं कुणाला.
येस. मग वाक्य कसं होईल? रावण. आला रावण, आला रावण. पहिल्यांदा रावण येणार. हां, पहिल्यांदा रावण क्या आएगा? रावणा. वॉज By Rama in Lanka. किल्ड बाय रामा इन पुणे. नाही ना, इन श्रीलंका, जे काय असेल ते. काय फरक आहे दोन्हीचा? ठरवून काय फरक आहे? दोन्हीमध्ये रावण तर मिळालाच. रामाने रावणाला मारलं. इथं रामानं मारलंय हो. मारलं. इंडिया में राम इंपॉर्टेंट है तो राम ने रावण को मारा, बाकी किसी की हिम्मत नहीं थी और किसी के जरिए उसको मारा भी नहीं जा सकता था. हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. दुसरा, रावण वॉज किल्ड. ते म्हणले रावण पण आशा तशा कोण मिळाला नाही, ये रेगा बळा कोण. हां, यहाँ पर रिसिवर इम्पॉर्टंट आहे. रावण रामाकडून मेलाय. जसं लोक म्हणतात ना, ते वारले पण तिकडं वारले चारधामला, इथं वारलं नाही बाबाला. मेले ते पण तिथं मेले पण शहीद होऊन. त्या कृतीसोबत एक प्राऊड फिलिंग आहे. उधर गए गए, बरोबर आहे ना. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर माणसं मेले तर मरणारला सुद्धा लोक व्हॅल्यू देतात की नाही, उधर गए. का? हज को गए थे, वहाँ गए. केदारनाथला गेले, तिकडं गेले. काय इकडे मिले का घाटीत कोकत कोकत? वहाँ गए. तो दिस इज इम्पॉर्टंट. म्हणजे काय की क्रिया झाली पण किती महत्त्वाची झाली हे बोलणाऱ्यावर अवलंबून आहे, की बोलणारा कशावर फोकस करतोय. शहाजहान बिल्ट ताजमहल इन आग्रा. ताजमहल दुसऱ्या कोणत्याही राजाने बांधलेला नाही, शहाजहानने बांधला आहे. काय येईल परत? ताज. ताज वॉज बिल्ट का सेकंड फॉर्म, बिल्ट बाय शहाजहान इन आग्रा. वाक्य कसे बनलेत कळायला लागले. इकडे इन आग्रा. धोनी डिड नॉट प्ले इन दिस IPL. कुणी करून दाखवायचं पटकन. नहीं ऑब्जेक्ट, नहीं तर नहीं, नहीं ना ऑब्जेक्ट, नहीं तर नहीं, तो नहीं पैसे होंगे. फिर आप बोल रहे नहीं तो नहीं. आपको ऑब्जेक्ट नहीं है ये समझ में आया, ये बहुत कुछ समझ में आ गया. की जनरली ऑब्जेक्ट समझ में नहीं आता है, नहीं तरी सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट सगळं समजलं तरी ऑब्जेक्ट म्हणजे काय रे. ते बाजूचं म्हणते, त्यांना विचार काय ते म्हणलं काय काय माहिती काय ते. असं नाही आहे. माहीत असल्याशिवाय पुढं जायचं नाही. एक दिवस लागो, एक तास लागो, एक आठवडा हालायचंच नाही. अंडरस्टँड झाल्याशिवाय पुढं जायचं नाही. त्याच्याशिवाय कॉन्फिडन्स वाढतच नाही. कॉन्फिडन्स कुणाचा वाढतो? जरा कळत माहिती. कॉन्फिडन्स इज द रिझल्ट ऑफ सक्सेसफुल एक्सपिरियन्सेस. ज्या माणसाकडे सक्सेसफुल एक्सपिरियन्सेस नाही आहेत त्याच्याकडे कॉन्फिडन्स कुठं आहे? त्यामुळे जोपर्यंत आम्ही खात्रीशीर एखाद्या कॉन्सेप्टवर राहत नाही आहे तोपर्यंत आमचा कॉन्फिडन्स नाही वाढत. अनलेस अँड यू आर शुअर, नो कॉन्फिडन्स. मग का तर धोनी खेळला नाही. आता धोनी कॅरम जगाला माहिती, धोनी क्रिकेट नाही खेळला, पण वाक्याला नाही माहिती ना. का धोनी कॅरम खेळत नाही, फुटबॉल खेळत नाही, कबड्डी खेळत नाही, चेस बी खेळत नाही. तो क्रिकेटच खेळतोय पण वाक्यात नाही खेळत ना. त्यामुळं धोनी डिड नॉट प्ले क्रिकेट असं असतं तर जमलं असतं. धोनी डिड नॉट प्ले इन दिस IPL, इसका पॅसिव्ह नाही बनेगा. तर वाक्यात ऑब्जेक्ट नाही आहे. आय रेड लोकमत टुडे. मी वाचलंय.
काय? आज मी लोकमत वाचला. लोकमत वॉज रेड. आज लोकमत वाचला गेला. आज लोकमत वाचला गेला माझ्याकडून. स्पेलिंग एज इट इज है, कॉन्टेक्स्ट में समझना. कुछ स्पेलिंग्स सेम है, उसका प्रोनाउंसिएशन पास में. रीड रेड रेड, रीड रेड रेड. कळालं सिंपल पासचे. अजून सिंपल पासचे वाक्य काय आहेत? तुम्ही जी सर हाड घेतली होती मागच्या वर्षी, काय तुम्ही जी हाड घेतली होती विंडोज तसे का नाही? काढतो ना, तसंही काढतो बघ, तसंही काढतो. पास्टचे वाक्य, टेन्स समजलं पाहिजे. पास्ट घे. We did not follow FOLLOW, very good. We did not follow the traffic rules. हळू. think. पहले टेंस कौन सा है? इसका मतलब क्या है? मतलब बोलो इसका. अरे अर्थ सांगा ना. वाक्याचा अर्थ कळायला पाहिजे. आता आम्ही ट्रॅफिकचे नियम पाळले नाहीत. क्रिया कोणती? पास्ट. वी डिड नॉट फॉलो द ट्रॅफिक रूल्स. पुढं ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करो. ऑब्जेक्ट काय? ऑब्जेक्ट ट्रॅफिक रूल्स. लिहू का मग ट्रॅफिक रूल्स? कारण ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट. असं डायरेक्ट दी झालं. द ट्रॅफिक रूल्स. येस. द ट्रॅफिक. लोक ट्रॉफिक म्हणतात बरं का. ट्रॉपिक नाही, काय तर ट्रॉपिक. इंग्लिशच्या शब्दांना आपण इज्जत द्यायची उच्चार करताना. द्यायची ना. ट्रॉपिक आहे का ते? काय? हां. द ट्रॅफिक रूल्स. वर कशामुळं आलं? कारण हे जास्त आहे म्हणून. टेन्स पास्ट आहे. द ट्रॅफिक रूल्स वर नॉट फॉलोड. बाय अस. कळालं? ही डिड नॉट call me on his birthday. फॉर म्हणूयात आपण, है ना. हां, असं वाक्य घ्या. बर्थडे पार्टी. PARTY. आम्ही थोडं थांबायचं. थोडं गडबड करायची नाही. गडबड केली का होते? निष्ठत आहे. मग पहिलं वाक्याचा अर्थ समजून घ्यायचं. काय?
ही डिड नॉट कॉल मी फॉर हिज बर्थडे पार्टी. त्याने त्याच्या बर्थडे पार्टीला मला बोलावलं नाही. आता कॉल केला नाही म्हणण्यापेक्षा त्याला चांगलं वाक्य काय माहिती आहे का? ही डिड नॉट इन्व्हाइट. आहे का नाही? आमंत्रण दिलं ना, आमंत्रण नाही दिलं, कॉल कशाला? आपण इन्व्हाइट म्हणूयात, बरोबर आहे ना? ही डिड नॉट इन्व्हाइट, हे बरोबर होऊ शकते. येस, इन्व्हाइट. चला आता पहिलं सेंटेन्सचा अर्थ तर समजला. ही डिड नॉट इन्व्हाइट मी फॉर हिज बर्थडे पार्टी. मला आमंत्रण दिलं नाही त्याने. चला ऑब्जेक्ट शोधा. मी हे ऑब्जेक्ट आहे. मग इथं वाक्यात सुरुवातीला काय होईल? आय. करेक्ट. I was cover. If subject is I, he, she, it, तर was येईल. बाकी असेल तर वर येईल. सो I wasn't किंवा I was not. I wasn't invited. I wasn't invited by हेचं काय? Him for his birthday party. Full stop. काय वाक्य येईल? अर्थ काय येईल? मला त्याच्याकडून इन्व्हाइट केलं नव्हतं. आय वॉज नॉट इन्व्हाइटेड. काही लोकांनी चला की लग्नाला, ते म्हणले आय एम नॉट इन्व्हाइटेड. आय वॉज नॉट इन्व्हाइटेड. आणि मला पत्रिका नाही आली तरी चला, नको. जातात का माणसं? नाही. येस, कळालं का आता वाक्य? वॉज नॉट. Was and were. If the subject is I, he, she, it, was. Rest were. Rest is were. People made beautiful plans. बघा, पीपल मेड ब्युटिफुल प्लॅन्स. प्लॅन्स वर मेड ब्युटिफुल नाही, डायरेक्ट ब्युटिफुल प्लॅनच. ब्युटिफुल प्लॅन्स वर मेड बाय पीपल. कायमस्वरूपी लक्षात घ्यायचं, टेन्स जो आहे ॲक्टिव्ह वॉइस कोणत्या काळात आहे त्याच काळात पॅसिव्ह वॉइस होईल ना. लोकांनी सुंदर नियम म्हणजे प्लॅन बनवले. प्लॅनला काय म्हणता येईल? त्याला स्कीम. प्लॅन स्कीम म्हणजे हां, छान नियोजन केलं बाबा. मेड, छान नियोजन केलं. नियोजन, प्लॅनिंग इज नियोजन. तर ब्युटिफुल प्लॅन्स वर मेड बाय पीपल. ठीक आहे. Police caught, CAUGST, caught the thieves at night. बघा, रात्री चोरांनी पोलिसांना पकडलं का? पोलिसांनी चोरांना पकडलं. बघा, कोणी कोणाला पकडलंय? पोलीस कॉट द थीव्स ॲट नाईट. काय अर्थ झाला? पॅसिव्ह कसं होईल मग? द थीव्स वर कॉट.
द थीव्स वर. का थीव्स वर? कारण थीव्स वर म्हणजे दे. थीव्स वर कॉट बाय पोलीस ॲट नाईट. कळालं? पॅसिव वॉइस सिंपल पाचचा कळाला का? समझ में आया क्या? बस आता सिंपल फ्युचरचा पण बघू. म्हणजे 3 टेन्सेसचा पॅसिव वॉइस समजतो. असे पॅसिव वॉइस मस्तपैकी जेवढे आहेत तेवढे टप्प्याटप्प्याने घेऊयात. का थांबायचं 4 पर्यंत आज? 4 असतंय का? नाही तेवढं नाही, नंतर बघूयात. समाधा डे नेक्स्ट संडे विल डू इट. कारण आज सगळे नाही होणार ना. ठीक आहे, फिर भी ओरली आय एक्सप्लेन देट. पहिला मी काय करतो आता, सिंपल फ्युचरचे कसे पॅसिव वॉइस बनतात. बघा, आय विल टीच यू. झालं वाक्य. नो ऑब्जेक्ट. विचार करा. येस, यू इज अन ऑब्जेक्ट. नाही तुम्हाला ना, एक तर काय असतं, काय शिकवलं नाही तर कोणाला शिकवलं. एक क्या किया नहीं तो एक्शन किसने की, किसके ऊपर की और क्या की. बस मी तुम्हाला शिकवलं. काय वाक्य? यू आल वाय कॅपिटल. यू विल बी टॉट. You will be taught by me. Don't worry, you will be taught. तुम्हाला शिकवलं जाईल. आपको पढ़ाया जाएगा. चोर पकडले जातील, चिंता नसावी. कधी भी. Thieves will be caught, don't worry. Your papers will be checked by Monday. नॉट बाय पेपर चेकर्स. कळालं का? म्हणून मॅक्स टू मॅक्स when people don't want to tell the door of an action, people use passive voice. सोमवारपर्यंत पेपर तपासले जातील. 10 तारखेच्या आत रिझल्ट डिक्लेअर केला जाईल. रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड. अशा प्रकारचे पॅसिव वॉइस बनतात. तर इट शुड बी विल बी टॉट. पुन्हा वी विल मेक SCHEME schemes. We will make schemes. Schemes will be made by. आता इथं काय वॉजवरचा विषय. डायरेक्ट विल बी के बाद ही थर्ड फॉर्म. डायरेक्ट विल बी के बाद अगर थर्ड फॉर्म आया तो समझने का वो पैसिव वॉइस. रिपोर्ट विल नॉट बी सबमिटेड इमीडिएटली. द रिपोर्ट विल नॉट बी सबमिटेड इमिडिएटली. हा पॅसिव वॉइस आहे. म्हणजे काय, जर असं असेल, आय विल सबमिट माय रिपोर्ट इमिडिएटली. अर्थ काय, माझा रिपोर्ट मी लवकरात लवकर सबमिट करेल. आत्ता मला सांगायचं आहे, माझा रिपोर्ट लवकरात लवकर सबमिट केला जाणार नाही, केला जाईल. बघा काय ते,
माय रिपोर्ट्स, लगेच पॅसिव्ह व्हॉइस. लिहिताना काय लिहायचं, माय कॅपिटल, माय रिपोर्ट विल बी सबमिटेड बाय मी my report will be immediately submitted. असं काही नाही, ते ॲडवर्ब आहे. इट शुड बी माय रिपोर्ट विल बी सबमिटेड इमीडिएटली. जनरली एडवर्ब्स वर्ब के बाद आते हैं. क्लियर का नाही? काय क्या? सिंपल फ्यूचर टेन्स का पॅसिव्ह व्हॉइस. आता आज सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचरचा पॅसिव्ह व्हॉइस संपला का नाही? संपला. संपला. याच्या पुढे काही डाऊट आहेत? आता याच्यावर काय डाऊट आहेत? इफ यू हॅव एनी डाऊट्स यू कॅन आस्क. क्या इसका निगेटिव ले लूं? देखो दे आया, दे विल नॉट चेंज द डेट. वो तारीख नहीं बदलेंगे वो लोग तारीख नहीं बदलेंगे. जो पकड़ी है वो क्या आएगा? द डेट विल नॉट चेंज्ड बाय देम. देखा देम, बाय देम, दे है उसका देम. द डेट विल नॉट बी चेंज बाय देम. निगेटिव का विल नॉट के बाय हमेशा आएगा. तो कोई भी रहा तो उसके अंदर चेंज नहीं आता. विल नॉट बी, इट विल नॉट बी गिवन टू यू. हां, कोणीतरी पाणी मागितलं. हां, अगर एक्टिव सेंटेंस के अंदर दो ऑब्जेक्ट आ जाए तो उसको कैसे चेंज करेंगे? यस, अगर एक्टिव सब्जेक्ट के अंदर दो ऑब्जेक्ट आए तो उसको कैसा पकड़ा जाएगा? पहले हम दो ऑब्जेक्ट कब आते हैं पूछेंगे, अंडरस्टैंड करेंगे. क्वेश्चन बहुत बढ़िया है उसका, वो उसके ही काम का है, बाकी के ध्यान मत दो, क्योंकि उसका क्वेश्चन है, उसके लिए बहुत अच्छा आंसर मिलेगा. कभी कभी दो ऑब्जेक्ट आते हैं, क्वेश्चन उसका है, लेकिन बाकी सिर्फ ऐसा अंडरस्टैंड करो कि क्या है वो. अभी ही इज़ लिसनिंग टू मी विथ पर्पज, बाकी क्या आंसर दे. और कभी कभी ना ऑब्जेक्ट दो आते हैं. सेंटेंस में, जैसे कि ही गेव मी अ बुक. थांबा, दोन ऑब्जेक्ट है. इसको डाई ट्रांजिटिव वर्ब बोला जाता है. डाई ट्रांजिटिव वर्ब, एक ट्रांजिटिव, डाई ट्रांजिटिव, मोनो ट्रांजिटिव, कॉन्फ्लिक्ट ट्रांजिटिव, हे पुढचं वाक्य. डाई ट्रांजिटिव वर्ब आहे. दोन ऑब्जेक्ट आहेत. त्यांनी मला एक पुस्तक दिलं, गेव. अब यहां पर ये जो ऑब्जेक्ट है ना, ये दोनों तरफ से आता है. अ बुक वॉज थांबा गिवन बाय हिम टू मी. याचं असं चालेल एक. दुसरं चालेल, अ बुक वॉज गिवन टू मी बाय हिम, किंवा आय वॉज गिवन अ बुक. आय वॉज गिवन अ बुक बाय हिम, ऐसा फिरून वगैरह वापरलं जातं. हाँ, दो टाइप्स आ जाते, कोई टेंशन नहीं उसके अंदर.
त्याला थोडंसं अवघड परीक्षेत अवघड प्रश्न विचारले जातात. गुड. एनिथिंग अपार्ट फ्रॉम दिस? मला असं वाटतं हे 3 तुम्हाला बऱ्यापैकी समजले असतील. असं एक साधी आशा ठेवायला काय हरकत आहे? मी आपको समझ में आएगा? ये मेरे को समझने में क्या प्रॉब्लम है? क्या समझूं फिर? कुछ फ़ायदा हो गया? अनेक फ़ायदा हुआ. बाकी का पैसिव वाइज बहुत अच्छी तरह से समझा. कुणाला समजलं नाही? कुणाला समजलं नाही? विल बी आणि विल ते टेन्सेसमध्ये होईल ना आपल्याला. ते टेन्सेसमध्ये होईल ना. आता कोणत्या लेवलला आहेत आपण? हाँ, मग ते पुढच्या लेवलला होणार. एकदा टेन्सेस ओके झाले, अब वो टेन्सेस है. टेंसेस में विल कहाँ, विल बी कहाँ, वो टेंसेस में पढ़ाया जाएगा. फक्त टेंसेस बगत रहा तुम्हें. टेंसेस अगर समझ में आ गए तो पैसिव बहुत जल्दी समझ में आता. तो पहले टेंसेस समझने के लिए क्या करना है? तर मग आपल्या रेग्युलर लेवलमध्ये टेन्सेस शिकवले जातील बस. बाकी टेन्सेसवर मी एक पाठीमागे 2 व्हिडिओ पण टाकलेत, ते पण वेळ मिळाला तर बघत राहा. बातम्या वगैरे बघता बघता ते पण बघा. इराण, इराक, अमेरिका, ट्रम्प बघता बघता हे पण बघा. आपल्या फायदा होऊन जाईल, काय अडचण नाही आहे.